मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत पहिल्यांदाच थेट शिवसेनेवर तिखट शब्दामध्ये हल्ला चढवलाय। अनेकांना वाटलं होतं युती होणार नाही, मात्र दोघंही सत्ता आणि पैशांसाठी लाचार असल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय। तसंच नोटबंदीनंतर देश कॅशलेस झाला या मोदींच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला। तर आघाडीचे नेते फोडताना कार्ड कसं स्वाईप करता असा सडेतोड सवाल मोदी सरकारसमोर त्यांनी उपस्थित केला। ते महाडमधल्या सभेत बोलत होते। अनेकांना असं वाटलं होतं की नाही यांची युती आता होणार नाही, कारण खोट्या डरकाळ्या तर तशाच फोडल्या होत्या। मी तेव्हापासून ह्यांना सगळ्यांना सांगत होतो, मी म्हटलं बघा योग्य वेळेला युती करतील, दोघेही लाचार आहेत। हे सत्तेसाठी आणि पैशासाठी म्हणून हे तुमचा विचार नाही करणार। जिकडे सत्ता जिकडे पैसा या गोष्टींसाठी कोण काय बोललंय, तुमच्याशी काय बोलून ठेवलंय, या लोकांना काही देणं घेणं नाही या गोष्टींशी। काय तर म्हणे नोटबंदी आणि या सगळ्या गोष्टीनंतर आम्ही देश म्हणे कॅशलेस करणार। कॅशलेस मग ही जी तुम्ही आता माणसं फोडताय निवडणुकीत, काँग्रेसची, राष्ट्रवादीची, इकडची तिकडची ही जी माणसं फोडतायत, कुठून कार्ड स्वाईप करता? एकदा दाखवा तरी आम्हाला कार्ड स्वाईप कसं करतात आणि कुठे करतात। ब्रेकनंतर बातमी कोल्हापुरातली। कोल्हापुरात एका नवविवाहित तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली। कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे। पतीनं घेतलेल्या कर्जमाफीचा आमिष दाखवून सावकारानं बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। दरम्यान पीडित तरुणीने याबाबत पोलिसात तक्रार केली आहे। या घटनेमध्ये तिला अमानुष मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला। या सावकाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान सावकारासह त्याचे 2 साथीदार फरार आहेत। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। कोल्हापूर स्टेशनवरील एक धक्कादायक घटना समोर आली। स्टेशनवर एक महिला रेल्वेखाली जाता जाता थोडक्यात बचावली आहे। एका महिलेला कोल्हापूरहून बंगळुरूला जाणारी चन्नम्मा एक्सप्रेस पकडायची होती आणि त्यासाठी ती ट्रेनच्या मागे धावत होती। यावेळेला या वृद्ध महिलेचा तोल गेला आणि ती ट्रेन खाली जाणार इतक्यात तिथल्या 2 कर्मचाऱ्यांनी या महिलेला वाचवलं। त्यामुळे सुदैवानं ही महिला बचावली।